let's see. The question number 4 is there. Express the following angles in degree, minute and seconds. या ठिकाणी आपल्याला 3 अँगल्स दिलेले आहेत. हे तिन्ही अँगल्स आपल्याला कन्वर्ट इनटू डिग्री, मिनिट अँड सेकंड करायचे आहेत. सी द फर्स्ट एक्झाम्पल इज हियर. 183.7 degree. So for converting this angle into degree, minute and second, we know that the relation is 1 degree is equal to, we know that 60 minutes. म्हणजे 1 डिग्री हा 60 मिनिटांच्या बरोबर असतो and 1 minute is equal to 60 seconds. It is the most important relation. Okay, now using this relation to convert all these 3 angles into the degree, minute and second. Okay, now first of all we rewrite the angle is here 183.7 degree. Okay, so first of all हा अँगल आपल्याला काय करावा लागतो, 2 पार्ट मध्ये डिवाइड करावा लागतो, 2 भागामध्ये डिवाइड करायचं. आता ते 2 भाग म्हणजे काय असणार आहे बघा. पहिला जो पार्ट आहे तो असणार आहे तुमचा इंटिग्रल पार्ट. यातला इंटिजर जो नंबर आहे तो आपल्याला पहिल्या पार्ट मध्ये लिहायचा आहे आणि सेकंड जो पार्ट आहे तो असणार आहे आपला डेसिमल पार्ट. सो वी राइट दिस अँगल 183 degree plus 0.7 degree. Okay, now first of all we write degree as it is 183 plus, we know that the value of 1 degree is equal to 60 minutes. So this decimal degree transfer to the minute आणि हा मिनिट मध्ये ट्रान्सफॉर्म करण्यासाठी आपण हा जो काही डेसिमल डिग्री आहे याला काय करतो 60 ने मल्टिप्लाय करतो. आफ्टर मल्टिप्लाइंग बाय दिस डेसिमल डिग्री बाय 60, these 0.7 transform convert into the minute. Okay, now we write here 183 degree plus, take a simply calculation of these two terms is 0.7 into 60, we get 42 minutes, and in that case decimal part of a minute is here 0. So we write this angle as 183 degree 42 minutes. Eliminate this plus sign, and this is the angle into the degree and minute, and here seconds are 0. Okay, now let's see the second example is here 245.33 degree. So first of all we write the example 245.33 degree. आता या ठिकाणी जो अँगल दिलेला आहे तो आहे 245.33 degree. फर्स्ट ऑफ ऑल वी स्प्लिट अप दिस अँगल. आता हा अँगल स्प्लिट अप करताना एक लक्षात ठेवायचं आहे, पहिला पार्ट म्हणजे डेसिमलच्या आधीचा पार्ट आपल्याला ठेवायचा आहे आणि दुसरा पार्ट म्हणजे डेसिमल नंतरचा जो पार्ट आहे तो असेल तुमचा सेकंड पार्ट. मीन्स वी राइट दिस अँगल ॲज 245 degree plus 0.33 degree. ओके, आणि हे स्प्लिटिंग केल्यानंतर डिग्री मधला पार्ट वी राइट ॲज इट इज 245. We write 245 degree as it is plus this decimal degree converted to the minute. So multiply by this decimal degree by 60. This convert to the minute. So write 0.33 into 60. Take here notation of a minute is single dash. So 245 write as it is plus, take a multiplication of these two terms, we get 6 3s are 18. So write here 8, 1 carry, 6 3s are 18, 18 plus 1 we get a 19. So calculation of these two terms we get a 1980. So take a decimal as a after the 2 digits. So write here 0, 8, take here decimal, we get
the simply calculation of this two term is 19.8 minute. Okay, so we write here 245 degree plus again split up this minute. हा जो काही मिनिट मधला पार्ट आपल्याला मिळालेला आहे तो पुन्हा आपल्याला काय करायचा आहे, यातला जो डेसिमलच्या आधीचा पार्ट आहे म्हणजे कंप्लीट मिनिट प्लस डेसिमल मिनिट असे दोन काय करायचे आहेत, भाग करायचे आहेत. आता पहिला जो आहे कंप्लीट मिनिट आहे 90 मिनिट प्लस डेसिमल मिनिट, राइट हियर 0.8 मिनिट. ओके, सो राइट हियर 245 डिग्री प्लस 19 मिनिट प्लस, आता या ठिकाणी प्लस साइन प्लस जो सिम्बॉल आहे तो दिला तरी चालेल, अदरवाइज नाही दिला तरी चालेल. ओके, नाउ दिस डेसिमल मिनिट ट्रान्सफॉर्म टू दी सेकंड. सो वी नो दॅट द व्हॅल्यू ऑफ 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. एका मिनिटाची जर व्हॅल्यू 60 सेकंड असेल तर हा जो काही डेसिमल मिनिट आहे याला आपल्याला काय करावं लागेल, 60 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि ज्यावेळी तुम्ही या मिनिटला 60 ने मल्टिप्लाय कराल त्यावेळी हा डेसिमल मिनिट कन्वर्ट इनटू दी काय होणार आहे, सेकंड्स. सो वी राइट हियर 0.8 into 60 seconds. So simply calculate this. We get the angle 245 degree plus 19 minute plus calculation of these two terms we get 48 seconds. Okay, so we write this angle. आता ज्यावेळी आपण अँगल हा रिराईट करणार आहे त्यावेळी जे काही प्लस साइन आपण घेतलेलं आहे ते आपल्याला काय करायचं आहे, मिनिट इलिमिनेट करायचं आहे. म्हणजे वी गेट द अँगल 245 डिग्री 90 मिनिट 48 seconds. Okay, so first of all take a screenshot of these two examples. Now let's see the third example is there 1 divided by 5 radian. आता ॲक्च्युली हा जो काही एक्झाम्पल आहे 3 नंबरचा त्याच्यामध्ये अँगल आपल्याला काय दिलेला आहे, रॅडियनमध्ये. आता रॅडियन आपण कन्वर्ट इनटू डिग्री मिनिट अँड सेकंड्स डायरेक्टली करू शकत नाही. म्हणजेच हा जो काही रॅडियनमध्ये अँगल आहे तो पहिल्यांदा आपल्याला कन्वर्ट इनटू काय करावं लागेल, डिग्री. आणि हा ज्यावेळी तुम्ही डेसिमल डिग्रीमध्ये कन्वर्ट कराल त्याच वेळी त्या डेसिमल डिग्रीचं कन्वर्जन तुम्ही डिग्री मिनिट आणि सेकंड्समध्ये करू शकता. सो फर्स्ट ऑफ ऑल वी राइट दी थर्ड एक्झाम्पल इज हियर 1 डिवायडेड बाय 5 radian. ओके, फर्स्ट वी ट्रान्सफॉर्म दिस radian इनटू दी डेसिमल डिग्री. आता हा ॲक्च्युली अँगल आपल्याला रॅडियनमध्ये आहे तो डिग्रीमध्ये ट्रान्सलेट करायचा आहे आणि डिग्रीमध्ये ट्रान्सफॉर्म करण्यासाठी 1 डिवायडेड बाय 5 ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागतं, तर वी नो दॅट दी कॉन्स्टंट मल्टिपल इज 180 बाय पाय. आणि ज्यावेळी तुम्ही या अँगलला 180 बाय पायने मल्टिप्लाय करता त्यावेळी दिस रॅडियन कन्वर्ट इनटू दी डिग्री. सो टेक हियर सिम्बॉल ऑफ डिग्री. सो सिम्पली कॅल्क्युलेट दिस. 5 1 जा 5, 5 3 जा 18, sorry 5 3 जा 15 and 5 6 जा 30. So right here angle we get 36 by pi degree. So we know that the value of pi is 3.14. Otherwise we take the value of pi is 22 by 7. दोन्ही पैकी जी कन्व्हिनियंट व्हॅल्यू आहे कॅल्क्युलेशनसाठी ती तुम्ही या ठिकाणी सबस्टिट्यूट करू शकता. वी नो दॅट द व्हॅल्यू ऑफ pi is 22 by 7. अदरवाइज वी टेक 3.14. आता कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला जी काही कन्व्हिनियंट व्हॅल्यू असेल ती तुम्ही या ठिकाणी सबस्टिट्यूट करू शकता. ओके, आफ्टर सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ pi is 22 by 7. वी राइट हियर 36 divided by 22 by 7 degree is equal to, we get here 36 take as it is, cross multiple of, we write here 7 by 22 degree. Okay, now simply calculate this. 2 1s are 2, 2 1s are 2, then write here 2 1s are 2, 2 8s are 16.
Okay, now take a multiplication of these two terms. Right here 8 sevens are 56, 5 carry, 7 ones are 7 plus 5, we get here 126 divided by 11 degree. Okay, now simply calculate this. We get here 11 ones are 11, then calculate this term, 11 ones are 11 point, we get here the angle 4545. Okay, so right here angle in decimal degree we get 11.4545 degree. Okay, actually टेक्स्टबुक मध्ये ज्यावेळी तुमचा याचा आन्सर दिलेला आहे ते त्यांनी काय केलेला आहे, हा जो काही डेसिमल पार्ट आहे तो फक्त 46 घेऊन कॅल्क्युलेट केलेला आहे. तो तसा कॅल्क्युलेट केला तरी चालेल, अदरवाइज वी टेक डेसिमल नंतरचे जे काही 4 डिजिट आहेत ते तुम्ही 2 मध्ये कन्वर्ट करून लिहिले तरी चालतील, अदरवाइज टेक ॲज इट इज 4 डिजिट. ओके, सो दिस इज द अँगल इन वी गेट इन डेसिमल डिग्री. आता हा जो काही डेसिमल डिग्री मधला अँगल आहे तो आपल्याला डिग्री मिनिट अँड सेकंड मध्ये काय करायचा आहे, कन्वर्ट करायचा. आणि हा कन्वर्ट करण्यासाठी पहिल्यांदा आपण याचे काय करतो, 2 भाग. These angles split up into the 2 parts. तर स्प्लिटिंग याचं काय येईल बघा, we get angle 11 degree plus 0.4545 degree. Okay, now simply calculate this. 11 degree plus decimal degree transform to the minute, and we know that the value of 1 degree is equal to 60 minute. आणि ज्यावेळी तुम्ही हा जो काही डेसिमल पार्ट आहे याला 60 ने मल्टिप्लाय करा त्यावेळी हा डेसिमल डिग्री कन्वर्ट इनटू काय होणार आहे, मिनिट. मीन्स वी गेट द अँगल राइट हियर 0.4545 into 60 minute. Okay, so we write here, simply calculate the product of 0.4545 into 60. We get the multiplication is here, right here 11 degree plus 27.27 minute. Okay, so we write here 11 degree, again split up this minute. हा जो काही मिनिट मधला पार्ट मिळालेला आहे आपल्याला डेसिमल मिनिट मधला, तो आपल्याला काय करायचा आहे, अगेन स्प्लिट अप करायचा आहे. आणि हा जेव्हा तुम्ही स्प्लिट अप कराल त्यावेळी आपण ह्याचं स्प्लिटिंग लिहू शकतोय 17 मिनिट प्लस 0.27 minute. Okay, now we write here 11 degree plus 27 minute plus. आता हा जो काही डेसिमल मिनिट आहे तो आपल्याला काय करायचा आहे, सेकंड मध्ये ट्रान्सलेट करायचा आहे, सेकंड मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तो सेकंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला डेसिमल मिनिटला काय करावं लागतं, अगेन मल्टिप्लाय बाय 60. सो वी राइट हियर 0.27 मल्टिपल ऑफ 60 minute, sorry 60 seconds. We get 11 degree plus 27 minute plus, simply calculate this, we get 6 sevens are 42, 4 2 right here, 4 carry, 6 twos are 12, 12 plus 4 we get 16. So right here 16.2 seconds. So we take a approximate value of 16.2. Actually seconds मधला जो काही डेसिमल पार्ट आहे तो आपण त्याच्यापेक्षा स्मॉल युनिट मध्ये ट्रान्सलेट करू शकत नाही, त्यामुळे त्याची आपल्याला काय घ्यायची आहे, जवळची म्हणजे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू या ठिकाणी घ्यायची. वी राइट द अँगल हियर 11 डिग्री 27 मिनिट 16 सेकंड्स. ओके, ॲक्च्युली टेक्स्टबुक मध्ये याचं जे आन्सर आहे ते तुमचं आहे 11 डिग्री 27 मिनिट 36 सेकंड्स. आता हे कधी येत आहे, ज्यावेळी तुम्ही हे जे काही आपण 4 डेसिमल जे घेतलेले आहे, डेसिमल नंतर जे 4 डिजिट घेतले ते फक्त तुम्ही 46 ज्यावेळी घ्याल त्यावेळी तुमचा आन्सर, फायनल आन्सर जे टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे ते येईल 11 डिग्री 27 मिनिट 36 सेकंड. and both are the correct answer. Okay, so once again see this example. पहिल्यांदा जो काही अँगल आपल्याला
दिलेला आहे तो आहे 1/5 रॅडियन. एक लक्षात ठेवा 1/5 रॅडियन हा आपण डायरेक्टली डिग्री मिनिट आणि सेकंड मध्ये कन्वर्ट करू शकत नाही. त्यासाठी आपण हा जो काही रॅडियन मध्ये अँगल दिलेला आहे हा पहिल्यांदा काय केलेला आहे तर डिग्री मध्ये कन्वर्ट केलेला आहे. आणि हा डिग्री मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1/5 हा जो काही नंबर आहे याला तुम्हाला काय करावं लागेल 180/π ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि ज्यावेळी तुम्ही 1/5 ला 180/π ने मल्टिप्लाय कराल त्यावेळी हा रॅडियन कन्वर्ट इनटू काय होणार आहे तुमचा डिग्री. आता डिग्री मध्ये बघा अँगल आपल्याला मिळालेला आहे 36/π डिग्री. आता ऍक्च्युली डेसिमल डिग्री मध्ये हा अँगल मिळण्यासाठी we put the value of pi is 22/7, otherwise we put the value of here pi is equal to 3.14. दोन्ही पैकी कुठलीही एक व्हॅल्यू या ठिकाणी पुटअप केली तरी चालेल, पण अशी व्हॅल्यू पुट करा की डायरेक्टली तुम्ही त्या व्हॅल्यूने म्हणजे जेव्हा तुम्ही 22/7 पुट करा त्यावेळी तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी काय होईल इझी पडेल. या ठिकाणी जेव्हा आपण 22/7 व्हॅल्यू पायची पुट करतोय त्यावेळी सिम्पली कॅल्क्युलेशन केल्यानंतर वी गेट दी अँगल इनटू दी डेसिमल डिग्री. आणि डेसिमल डिग्रीमध्ये जो अँगल आपल्याला मिळालेला आहे तो अँगल आहे या ठिकाणी 11.4545 डिग्री. ओके. आता हा डेसिमल डिग्री आपल्याला डिग्री मिनिट अँड सेकंड मध्ये काय करायचं आहे ट्रान्सफॉर्म करायचा आहे कन्वर्ट करायचा आहे. आणि तो डिग्री मिनिट आणि सेकंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय केलंय पहिल्यांदा हा जो काही अँगल आहे तो आपण दोन भागांमध्ये दोन भागामध्ये डिवाइड केलेला आहे. त्यातला एक पार्ट म्हणजे पॉईंटच्या आधीचा पार्ट आणि दुसरा पॉईंट म्हणजे डेसिमल नंतरचा जो पार्ट आहे तो लिहायचा आहे. म्हणजेच आपण काय लिहिलं बघा 11 डिग्री प्लस 0.4545 डिग्री. ओके. सो अँगल डिग्री मिनिट आणि सेकंड मध्ये ट्रान्सफॉर्म करायचा आहे कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे डिग्री आपण ॲज इट इज ठेवलं कंप्लीट डिग्री ॲज इट इज ठेवला बट डेसिमल डिग्री आहे तो पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल डिग्रीपेक्षा जे स्मॉल युनिट आहे ते आहे मिनिट आणि मिनिटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा जो काही डेसिमल आहे डेसिमल डिग्री त्याला आपण काय केलेला आहे 60 ने मल्टिप्लाय केलेला आहे. आणि आफ्टर मल्टिप्लाइंग दिस टू टर्म दीज डेसिमल डिग्री कन्वर्ट इनटू काय होणार आहे मिनिट. वी गेट दी मिनिट 22.27 मिनिट. अगेन we split up this minute into the two parts. यातला फर्स्ट पार्ट असेल कंप्लीट मिनिट आणि सेकंड पार्ट असेल डेसिमल मिनिट. आता हे स्प्लिट अप केल्यानंतर प्रत्येक वेळी तुम्ही प्लस साइन दिलं नाही दिलं तरी चालेल. म्हणजे ॲज तुमच्यावर डिपेंड असेल तुम्ही प्लस साइन देऊ शकताय अदरवाइज नाही दिलं तरी चालेल. ओके. नाउ वी राइट हियर 11 डिग्री प्लस 27 मिनिट प्लस 0.27 मिनिट. आता 0.27 मिनिट हा जो काही डेसिमल मिनिट आहे तो आपल्याला सेकंडमध्ये कन्वर्ट करायचा आहे कारण की मिनिटपेक्षा स्मॉल युनिट आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे सेकंड आहे. आणि ते सेकंडमध्ये करण्यासाठी पुन्हा या 0.27 ला आपण काय केलेलं आहे 60 ने मल्टिप्लाय केलं. अँड आफ्टर मल्टिप्लाइंग दिस टू टर्म दीज डेसिमल मिनिट कन्वर्ट इनटू दी सेकंड. जे सेकंड्स मिळालेले आहेत ते आहेत 16.2 सेकंड. आता ॲक्च्युली यातला डेसिमल पार्ट आपण त्याच्यापेक्षा स्मॉल युनिटमध्ये कन्वर्ट करू शकत नाही. सो वी टेक अ अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ 16.2 सेकंड. सो वी राइट द अँगल 11 डिग्री 27 मिनिट 16 seconds. Okay. So first of all we take a screenshot of this example. See the next example is there. Example number 5 is in triangle ABC if measure of angle A is 7π/36 radian, measure of angle B is 120 degree. Find the measure of angle C in degree and radian. Okay. So for solving this type of a question we all known as the angle sum properties of a triangle and a quadrilateral. आता या ज्या काही अँगल सम प्रॉपर्टीज आहेत ट्रायंगल आणि क्वाड्रिलॅटरलच्या त्याचा यूज आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी करायचा आहे. ओके. सपोज वी हॅव टू कन्सिडर द ट्रायंगल. वी नो दॅट इन दिस ट्रायंगल देयर आर द 3 angles. These are the 3 angles and we know that the sum of angles of a triangle we always get a
180 डिग्री. आता ही जी सम आहे ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ती तुम्हाला ऑलवेज 180 मिळेल. आणि ही सम 180 डिग्री आपण रॅडियनमध्ये घेऊ शकतोय. 180 डिग्री we always take it as a in a radian measure by radian. Okay, and we know that in a quadrilateral the sum of the angles of a quadrilateral we always get a 360 degree. म्हणजेच या ठिकाणी जो क्वाड्रिलॅटरल घेतलेला आहे आपण या क्वाड्रिलॅटरलला 4 अँगल्स आहेत आणि या 4 अँगलची जी काही सम आहे ती ऑलवेज आपल्याला काय मिळते 360. आणि 360 जो अँगल आहे तो आपण रॅडियन मेजरमेंटमध्ये घेऊ शकतोय 2 पाय. आता या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत अँगल सम प्रॉपर्टीज त्या आपल्याला हे सम सॉल्व करण्यासाठी यूज करायचे. आता बघा पहिला जो सम आहे या सम मध्ये जो काही ट्रायंगल आपण कन्सिडर केलेला आहे तो आहे ट्रायंगल ABC. सो फर्स्ट ऑफ ऑल वी राइट हियर इन ट्रायंगल ABC वी हॅव टू गिव 2 अँगल ऑफ दिस ट्रायंगल. या ट्रायंगलचे जे 2 अँगल आहेत अँगल A आणि अँगल B हे 2 अँगल आपल्याला दिलेले आहेत. आणि थर्ड जो अँगल आहे ट्रायंगलचा तो आहे C. आणि या थर्ड अँगलचं मेजरमेंट आपल्याला डिग्री अँड रॅडियन बोथ मेजरमेंटमध्ये फाइंड करायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल वी राइट द गिवन इन्फॉर्मेशन. इन दिस ट्रायंगल ABC we have to give the measure of angle A is to be given 7 pi divided by 36 radian and measure of angle B is to be given 120 डिग्री. ॲक्च्युली आपल्याला जो काही थर्ड अँगल आहे तो डिग्री अँड रॅडियन बोथमध्ये काढायचा. म्हणजेच पहिल्यांदा हे जे काही 2 अँगल्स ऑफ प्रॉपर्टी ज्यावेळी आपण यूज करणार आहोत ती यूज करण्यासाठी हे जे बोथ अँगल आहेत ते तुम्हाला सेम मेजरमेंटमध्ये कन्वर्ट करावे लागतील. म्हणजेच एकतरी बोथ अँगल हे डिग्रीमध्ये कन्वर्ट करावे लागतील. अदरवाईज बोथ अँगल आपल्याला काय पाहिजे तर रॅडियनमध्ये पाहिजे. आपण काय करूयात हा जो काय रॅडियनमधला अँगल आहे तो काय करूयात डिग्रीमध्ये कन्वर्ट करूया. अँड वी नो दॅट हाऊ टू कन्वर्ट रॅडियन इनटू दी डिग्री. रॅडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये कसं करायचं हे आपल्याला माहीत आहे. हा जो काही अँगल आहे 7 पाय बाय 36 याला काय करावं लागतं तर 180 बाय पाय या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केल्यानंतर हा रॅडियन कन्वर्ट इंटू काय होतो डिग्री. Now simply calculate this pi term get cancelled. So take a simply calculation. 18 2s are 36, 18 10s are 180. So 2 1s are 2, 2 5s are 10. So multiplication of 7 into 5 we get 35 degree. Means we get the measure of angle A into degree measure is 35 degree. So for finding third angle, to find measure of angle C. So for finding this angle C we have to use the angle sum property of triangle. And we know that the angle sum property of triangle is since the sum of angles of triangle is always get 180 degree. म्हणजेच ट्रायंगलचे जे काही 3 अँगल आहेत या ठिकाणी आपण हा ट्रायंगल रिप्रेझेंट केलेला आहे. या ट्रायंगलला जे 3 अँगल आहेत या 3 अँगलची सम ऑलवेज आपल्याला काय मिळते 180 डिग्री. तर बट हे दोन्ही अँगल जर तुमचे रॅडियन मेजरमेंटमध्ये असते तर ही 180 डिग्री जी काही सम आहे म्हणजेच सम घेताना बोथ अँगल डिग्रीमध्ये आहेत त्यामुळे सम आपण डिग्रीमध्ये घेतो. बट बोथ अँगल जर रॅडियनमध्ये असते तर सम सुद्धा आपल्याला काय करावी लागली असती रॅडियनमध्ये घ्यावी लागली असते. देन आफ्टर वी राइट हियर दी मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल AB
plus measure of angle C is equal to 180 degree. Now simply put the value of angle A and angle B in this equation. We write here angle A is 35 degree plus angle B is 120 degrees plus take measure angle C as it is equal to, we write 180 degree. Okay, now sum of these two terms, get 155 degree plus measure angle C is equal to get 180 degree. Now this 155 degree transform to the राइट हँड साइड, म्हणजे हा या ठिकाणी लेफ्टला पॉझिटिव्ह आहे, राईटला गेल्यानंतर काय होईल निगेटिव्ह. सो वी राइट हियर मेजर अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री minus 155 degree. Now subtraction of these two terms, we get here, we write measure of angle C is equal to 25 degree. Okay, now but we have to find the measure angle C into the degree and radian. डिग्री मेजरमेंट मध्ये हा अँगल आपल्याला मिळालेला आहे 25 डिग्री. आता हा अँगल काय करायचा आहे आपल्याला रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचा आहे. सो राइट हियर नाउ मेजर अँगल C is equal to 25 degree multiply by 25 by pi by 180. These 25 convert into the radian. So simply calculate this. 5 5s are 25. So right here 5 3s are 15, 5 6s are 30. So we get the third angle into the radian measure is 5 pi divided by 36. So we write final answer is here. Measure angle C is equal to 25 degree. And this angle we write into the radian as 5 pi divided by 36 radian. Okay. So first of all, take a screenshot of this example. Now let's move towards the next example. Example number 6 is here. Two angles of a triangle are 5 pi by 9 radian and 5 pi by 18 radian. Find the degree and radian measure of a third angle. आता हा जो काही सम आहे याच्यामध्ये जो काही ट्रायंगल असेल त्या ट्रायंगलचे दोन अँगल आपल्याला काय दिलेले आहेत, दिलेले आहेत, गिवन इन्फॉर्मेशन मध्ये आहे. Means two angles are to be given and find out the third angle of a triangle into the radian and degree measure. आता तिसरा अँगल फाइंड आउट करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काय करावे लागेल, वी हॅव टू अप्लाय यूज द अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल and we all known as the angle sum property. Suppose we have to consider this triangle is triangle ABC. So two angles of these triangles are given. So we write here measure of angle A is equal to measure angle A is equal to, we write 5 pi by 9 and measure angle B is equal to 5 pi divided by 18. So to find the measure of angle C, so right here to find measure of angle C, third angle, find out using this information. So in that case we have to apply the angle sum property. Since we know that sum of angles of triangle is
टेक दिस टू अँगल्स. हे जे काही दोन अँगल आहेत ते आपल्याला काय दिले तर रॅडियनमध्ये दिले. त्यामुळे ही सम सुद्धा आपण काय करणार आहोत रॅडियनमध्ये कन्सिडर करणार आहोत. मीन्स टेक दी सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज पाय रॅडियन. दॅट मीन्स वी राईट हिअर मेजर अँगल ए प्लस measure of angle B plus measure of angle C, we get a pi. So we write the measure of angle A is to be given 5 pi by 9 plus 5 pi by 80 plus angle C is equal to, we write here pi. So take the sum of these two terms. We write the LCM of both terms is 18. So multiply by 2 numerator and denominator of 5 pi by 9. ज्यावेळी याला त्याचा डिनॉमिनेटर बघा आपल्याला 18 करायचा आहे आणि तो 18 करण्यासाठी 5 pi by 9 ला तुम्हाला काय करावं लागेल 2 ने मल्टिप्लाय अँड डिवाइड करावं लागेल. सो आफ्टर मल्टिप्लाइंग अँड डिवाइडिंग बाय 2 वी गेट हियर 10 pi plus 5 pi plus angle C is equal to get pi. So take here sum of these two angle is 10 pi plus 5 pi get 15 pi by 18 plus angle C is equal to pi. So we write here therefore angle C is equal to, we write pi minus 15 pi divided by 18. Simply calculate this. We get 18 pi minus 15 pi, get 3 pi by 18. Now simplify this. 3 1s are 3, 3 6s are 18. We get the measure of angle C is pi divided by 6. So this is the third angle of triangle into the radian measure. So first of all we transform this radian into the degree. Measure of angle C is pi by 6. Multiply by this angle pi by 6 by 180 by pi. जेव्हा तुम्ही याला 180 by pi ने मल्टिप्लाय कराल त्यावेळी हा रॅडियन मधून काय होईल डिग्री मध्ये कन्वर्ट होईल. नाउ दिस pi pi get cancel. 6 3s are 18. So right here we get the angle into the degree measure is 30 degree. So we write the final answer is here. Therefore the third angle of triangle is pi by 6 radian or 30 degree. हे both angle same आहेत बट ते आपण वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये फाइंड केले. म्हणजे हा अँगल तुमचा 30चा डिग्री आहे पण हा आपण रॅडियन मध्ये लिहिला आणि हा अँगल जो 30 डिग्री आहे तो कशामध्ये लिहिलेला आहे आपण डिग्री मध्ये. इट इज ऑल्सो दी पाय बाय 6 रॅडियन. ओके. आता जे काही एक्झाम्पल न्यूमेरिकल या लेक्चर मध्ये आपण घेतलेले आहेत आय होप हे सगळे एक्झाम्पल तुम्हाला अंडरस्टँड झालेले असतील. ओके. थँक यू.